जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी भूषण सावरे के ऊपर। पहली गेंद पर छक्का आने के बाद वापसी किसे कहते हैं, कमबैक किसे कहते हैं, पुनरागमन किसे कहते हैं, ये भूषण सावरे ने दिखा दिया है। उसी बल्लेबाज को लगातार 2 गेंदें बिंदी की है। ये होना चाहिए दोस्तों, वार पर पलटवार, नहले पे दहला। फुल टॉस उसे खेला है ओवर द कवर, मगर डीप, हो फिर से एक बार वही है। सन्माननीय भगवानजी नाईक, सुरेशजी नाईक, मुकेशजी नाईक आणि सुभाषजी हिलम यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेट यांचा सत्कार व्यासपीठावर होईल। आदिवासी समाज संघटना सन्माननीय भगवानजी नाईक, सुरेशजी नाईक, मुकेशजी नाईक आणि सुभाषजी हिलम यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेट यांचा सत्कार व्यासपीठावर होणार आहे। सोगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेट यांचा सत्कार होत आहे। तदनंतर आदिवासी समाज संघटना यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेट यांचा सत्कार होईल। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित माजी नायब तहसीलदार सन्माननीय दशरथ भोईर साहेब, साई क्रीडा मंडळाच्या वतीने आपला सत्कार होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे। माजी नायब तहसीलदार दशरथजी भोईर, तसेच सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते आणि सन्माननीय हरी भोईर सामाजिक कार्यकर्ते, आपला देखील साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सत्कार होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे। माफ करा, दशरथजी भोईर माजी नायब तहसीलदार, सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते आणि हरी भोईर सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेट यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। कॉम्बॉक्स। यस, धन्यवाद। इसी बीच एक बड़ा स्ट्रोक अक्रॉस द लाइन, आड़े बल्ले से हॉरिजॉन्टल स्ट्रोक, लॉन्ग ऑन सीमा रेखा की बाहर 6। मुझे बतानी होगी, 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में आए थे मात्र 2 रन। भूषण सावरे के इस ओवर में आए 2 छक्के। इस मतलब वाइड यॉर्कर करने का प्रयास, मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप, बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए और इसी वजह से सागर सर ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन, रनों की संख्या में इजाफा, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। नॉकआउट मैच है, सुपर 8 का मैच है। यहां से जो जीतेगा वो सेमीफाइनल में प्रवेश करेगा, यहां से जो हारेगा, जी हां, इस मतबा 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार, मिलेंगे रन 4। ग्रामस्थ गुंजीस यांच्या माध्यमातून देखील आदरणीय छोटम शेट यांचा रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल सत्कार होणार आहे। तसेच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील, आपण पुढे या। आदरणीय छोटम शेट यांच्या हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल। रोहित पाटील। हेलो, तीसरे ओवर की ये पहली गेंद, मगर 2 ओवर की समाप्ति के बाद 19 रन स्कोर कार्ड पर। ओहो, गेंद ने बल्ले का सीरा तो लिया है, जी हां, अंपायर जी की उंगली आसमान में बुलंद, आउट, ओ यू टी।
गुंजीस यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेट यांचा सत्कार होईल. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय डॉक्टर सचिनदादा राऊळ आपलं यथोचित स्वागत आणि सन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होईल. ऑन हैट्रिक किशोर नाइक हैट्रिक की दहलीज पर. क्या इस प्रतियोगिता की दूसरी हैट्रिक हमें देखने को मिलेगी? इसके पहले आकाश गोंधली ने लगातार 3 बल्लेबाजों को आउट किया था और हैट्रिक अपने नाम की थी. वो इस प्रतियोगिता की पहली हैट्रिक थी. क्या यहाँ पे किशोर हैट्रिक अपने नाम करेंगे? क्योंकि लास्ट ओवर के लास्ट गेंद के ऊपर विकेट मिला था और इस ओवर की शुरुआत में ही पहली गेंद पर विकेट. किशोर नाइक ऑन हैट्रिक. ओहो जोरदार अपील था मगर गेंद और बल्ले की मुलाकात थी. गेंद शॉर्ट कवर की दिशा में ट्रैवल कर रही थी. वहां से तेजी के साथ फील्डर दौड़े और निशाना भी लगाया था मगर सही निशाना नहीं था और इसी वजह से एक रन जैसे वैसे मुकम्मल. एक एक रन कितना कीमती है, एक एक रन के लिए कितनी मेहनत करनी पड़ती है और एक एक रन के लिए कितना रिस्क उठाना पड़ता है. यह आसान खेल नहीं है, यह अनोखा खेल है, यह बहुत ही अजीब व गरीब खेल है. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अनिश्चितताओं से भरा हुआ यह खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल. किशोर नाइक की जितनी तारीफ करूंगा मैं उतनी ही कम होगी. ओहो फिर से एक बार यहां पे बिंदी गेंद. किशोर ने कहर ढा दिया है. पहले ओवर में मात्र 2 रन खर्च करने वाले किशोर नाइक इस ओवर में और जबरदस्त गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं. पहली 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है और 1 शिकार की है. ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट होने के बाद बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव बढ़ता हुआ. करे तो क्या करे, इसी विवंचना में ये दोनों भी बल्लेबाज इस बीच गेंद को टटोल रहे हैं, चेक कर रहे हैं, मुआयना कर रहे हैं. थोड़ी सी संतुष्ट होंगे शायद गेंद को टटोलने के बाद. मगर देखिए आज क्राउड देखिए, आज प्रेक्षक देखिए, क्रिकेट को चाहने वाले, क्रिकेट के ऊपर प्रेम करने वाले बहुत ज्यादा तादाद में अलीबाग और अलीबाग से बाहर वाले भी ये प्रेक्षक यहाँ पे पधारे हैं. मैं आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का दिल की गहराई से इस्तकबाल करता हूँ, उन्हें धन्यवाद देता हूँ. यहाँ पे बात होगी बार बार लगातार किशोर नाइक की. जिस तरह से उन्होंने अटैकिंग गेंदबाजी की है, अपना अप्रोच रखा है ना. ओहो फिर से एक बार तेज तर्रार लेग कटर आउटसाइड दी ऑफ स्टंप. गेंद ने टप्पा खाने के बाद बाहर की तरफ काटा बदला. हालांकि स्क्वायर कट करने की कोशिश तो कर रहे थे बल्लेबाज मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बिजली की रफ्तार से गेंद विकेट कीपर के दस्तानों में. फिर से एक बार बिंदी गेंद. पहली 4 गेंदों में किशोर ने खर्च किए हैं मात्र 1 और 1 विकेट. इस मर्तबा लेग स्टंप उखाड़ना चाहते थे. आहा उनके मंसूबे को पहचानना होगा बल्लेबाजों को. देखिए उनके चेहरे पे स्माइल. वो जानते हैं कि थोड़ा सा निशाना गलत, वरना ये लेग स्टंप उखाड़ने का उनका इरादा स्पष्ट झलकता हुआ. वेरी वेल डन. यही दोस्तों इसी एटीट्यूड के साथ, इसी अप्रोच के साथ, इसी एग्रेशन के साथ पूरा कैलकुलेटिव क्रिकेट आपको खेलना पड़ता है. ओह इस मतलब थोड़ा सा उंगलियां फेरी थी, स्लोअर 1 गेंद थी और इसी वजह से गेंद और बल्ले की जितनी मुलाकात अच्छी होनी चाहिए थी वो नहीं देखने को मिली. मिड विकेट की दिशा में वहां पे फील्डर तैनात है सचिन के रूप में. सचिन और सिद्धू के बारे में तो मैं क्या कहूं. सचिन को अगर देखना है तो उनसे हाथ मिलाएं. उनके हाथ इतने बड़े हैं और इसी वजह से लंबे लंबे हिट लगाते हैं वो. 5 गेंदें हो चुकी है. किशोर नाइक लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ये कैप्टन है. स्लोवर 1 पहचान लिया था, तैयार थे बैकफुट पर, किया है हुक और गेंद गई है सीमारेखा के बाहर. 6. देखता हूं. और भाई तुम्ही कुठून आलात म्हणजे?
बोडणी आई साईबाबा बोडणी आपली टीम तर नो प्रॉब्लेम खूप चांगला खेळलात. तुम्हाला काय वाटतं ही स्पर्धेमध्ये ही चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकणार? साखरकर साखरकर संघ असं वाटतंय. आणि क्रिकेट आणि कबड्डी तुमचा आवडता खेळ कुठला? क्रिकेट क्रिकेट. क्रिकेटमधील आपल्या या ग्रामीण प्रदेशामधील आवडता खेळाडू? अक्षय मोने अक्षय. अक्षय मोना तुमचा फॅन आहे. आणि ही मॅच जी चालू आहे तुला काय वाटतं की ही मॅच कोण जिंकणार? आर्यन सप्लायर जिंकणार की समोरचा संघ जिंकणार? काय वाटतं तुला? आर्यन संघ अच्छा, आर्यन संघ म्हणजे खास करून आर्यन सप्लायर संघ जिंकेल असं वाटतं तुला. आणि इथे आल्यानंतर कसं वाटतंय? कारण खूप मजेदार वातावरण आहे आणि एकदम जबरदस्त. आणि कुठल्या शाळेमध्ये कुठल्या कॉलेजमध्ये आहे तू? शाळेत आहे शाळेत आहे. कुठल्या शाळेमध्ये? तोंडी चोंडी शाळेमध्ये. टाळ्यांचा आवाज जोरदार याच्यासाठी. एक सेकंद. कारण हे धन्यवाद, जे खेळाडू धनंजय. आलेले त्या ठिकाणी शाळेत धनंजय खेळाडू आभार आहे. आहेत. अंकुर. धनंजय आभार आहेत. अंकुर अंकुर व्यासपीठावर उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय डॉक्टर सचिनदादा राऊळ यांचा अंकुर सत्कार व्यासपीठावर होईल. विनंती आहे साई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय छोटम शेठ आणि सदस्य सन्माननीय हरेशजी भोईर आपल्या शुभास्ते आपण सचिनदादा राऊळ यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. ओहो, फिर से एक बार यहाँ पे बड़ा स्ट्रोक आएगा. कितने रन मिलेंगे अब देखना होगा, मगर ये स्ट्रोक की सख्त जरूरत थी. मित्रांनो, एक निवेदन आहे. डीजे मास्टर तुम्हाला थोडा वेळ थांबवतो. MH06 BW 4197 ही गाडी अगदी मधोमध आहे. आपण प्लीज तिथून ती काढायची आहे, कारण समोर असलेल्या गाड्यांना जाण्यासाठी त्रास होतोय. साई क्रीडा मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिनदादा राऊळ. येस, इथे पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. षटकार आहे की चौकार आहे ते आपल्याला पाहावं लागेल. UDRS सिस्टम, अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, यस टेक्नॉलॉजीचा इथे आपण उपयोग करणार आहोत. सन्माननीय कौस्तुभ पाटील, ड्रीम्स क्रिकेट अलिबागचे CEO अगदी कार्यरत आहेत. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप भाऊ कीर उर्फ डॉन यांची सुद्धा टीम कार्यरत आहे. आणि जो काही योग्य निर्णय असेल तोच निर्णय येणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. धन्यवाद यासीन सर. त्याचप्रमाणे या स्पर्धेला विशेषतः मुंबई येथून शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय सुनीलजी मोरे साहेब, माजी नगरसेवक मुंबई, यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होईल. सन्माननीय सुनीलजी मोरे, माजी नगरसेवक मुंबई, साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सन्माननीय सुनीलजी मोरे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि तसेच सन्माननीय सुनीलजी मोरे साहेब हे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शासनाच्या माध्यमातून नियुक्त निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून निरीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. असे सन्माननीय सुनीलजी मोरे, माजी नगरसेवक मुंबई, आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय सुनीलजी मोरे साहेब, माजी नगरसेवक मुंबई आणि एकनाथजी शिंदे साहेबांचे निकटवर्तीय यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल सन्माननीय छोटम शेठ यांचा सत्कार व्यासपीठावर होत आहे. धन्यवाद सन्माननीय सुनीलजी मोरे साहेब. कॉम्बॉक्स. धन्यवाद. तो दोस्तों, यहाँ पे 6 का इशारा आया और इस छक्के की सहायता से रनों की संख्या 34. और फिर से एक बार देखिए, अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी
ऐसा नज़ारा हमें कभी कभी देखने को मिलता है। देखिए उसको जाने दो दोस्तों। हाँ यार, जो ज़्यादा अगर आप चिल्लम चिल्ली करोगे तो थोड़ा सा वहाँ पे बहक जाएगा वो, जाने दो उसे। जी हाँ, जिनके बारे में मैं बात कर रहा था, मराठी में अक्सर कहा जाता है ना कि मूर्ति लहान आणि कीर्ति महान, उस तरह का ये खिलाड़ी है। हालांकि थोड़ा सा अंडर रेटेड रहा है। इस खिलाड़ी को मैंने बहुत मतलब जब जब खेलते हुए देखा है ना, बहुत ही बढ़िया खेला है उन्होंने। कभी गेंदबाजी के रूप में, तो कभी बल्लेबाजी के रूप में, तो कभी विकेट कीपिंग के रूप में, तो कभी फील्डिंग के रूप में। और अभी भी उन्होंने जिस तरह से वो कैच लपका था ना, हालांकि लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डिंग कर रहे थे, मगर तकरीबन डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में उन्होंने दौड़ लगाकर उस कैच को बहुत ही आसान बना दिया। हमें जितना आसान वो कैच लग रहा था, उतना आसान बिल्कुल नहीं था। देखिए दोस्तों, बिल्कुल आप आवाज मत करें, उसे जाने दो। पैंतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 विकेटों के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर। 5 ओवर का यह मुकाबला सुपर 8 के मुकाबले यहां पे जारी है। पहला मैच जीता था लावण्य दृष्टि मृणमयी खारेपाट 11 ने, और दूसरा मैच जीता था यश स्पोर्ट्स सोंडी बीसीसी अगरसुरे इस टीम ने। तीसरा मैच जारी है आरएम सप्लायर्स जिराड बनाम विहान स्प्रूहा खारेपाट चैंपियन रांजणखार 3 वीरा। ये मैच यहाँ पे जारी है। नहीं नहीं नहीं, इस तरह से गेंदबाजी बिल्कुल नहीं कर सकते, ये बहुत बड़ी गलती। बहुत ही शानदार ये शॉट, हुक किया है, गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। 6 ज्या क्षेत्रात नाव मोठं करायचे फिक्र करने की जरूरत नहीं है, फोकस करने की जरूरत है। इस तरह से अगर शॉट ऑफ लेन गेंद का कोई, ओहो, फिर से एक बार खराब गेंद। 6 टीम को जीवन दान दिया है, अगर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा। उनकी टीम लड़खड़ाती हुई दिखाई दे रही थी, बहुत ही टेंशन में थे। उनका खेमा बहुत ही शांत नजर आ रहा था, मगर अब देखिए उनके खेमे में आनंद और उल्लास भरा वातावरण, तालियों की गड़गड़ाहट, सीटियों की गूंज। जी हाँ, ओवर 1 पर चकमा दिया था, गेंद ने बल्ले का मोटा सीरा लिया था, यहां तक आवाज आई थी, मगर विकेट कीपर ओहो सचिन थे। सचिन के हाथों से ये गलती नहीं हो सकती, मगर हुई है गलती। मैं अक्सर कहता हूं दोस्तों, सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। भूल हुई है। समीर जैसे बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा। मगर इस मतलब लॉन्ग ऑन की दिशा में अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 1 ही रन मिलेगा। मगर ये ओवर काफी खर्चीला, काफी महंगा। किशोर नाइक ने जो मेहनत की थी ना, वो मेहनत ऐसा लग रहा था कि रंग लाएगी, मगर इस ओवर में सिद्धू ने निराश किया है। 20 रन खर्च किए हैं। थैंक यू यासीन भाई। मैं यहाँ पर इस वक्त स्टेडियम में बैठा हूँ, जो कि लेग साइड ऑफ साइड पर जो स्टेडियम है वहाँ पर कुछ खिलाड़ी बैठे हुए। वेलकम भाई, आपलं नाव काय आहे? सिद्धेश पाटील, सिद्धेश, आपण कुठून आलात ही मॅच बघण्यासाठी? सातगार खारेपाट. खारेपाटवरून आलात. सिद्धेश, तुझा आवडता खेळाडू, तू कुठल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे आलाय? मी खारेपाटला बिलॉंग करतो, तर खारेपाटच्या टीमला मी सपोर्ट करतोय. एक टीम आमची ऑलरेडी वरती गेली आहे आणि ही आता दुसरी टीम आहे जी खेळतोय, तर नक्कीच ती पण वरती जाईल, तर हीच आमची इच्छा आहे. सिद्धेश, तुला कसं वाटतं इथे आल्यानंतर? एक फिलिंग, आपण वरती बसलोय, एकदम आरामात स्टेडियमची फिलिंग घेतोय या ठिकाणी. सर्वप्रथम मी छोटम शेठ यांना धन्यवाद करीन की त्यांनी प्लेयर्सना एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला खेळण्यासाठी. तर क्रिकेटसाठीच नाही, तर ते कबड्डीचंही एकदम उत्तम आयोजन करतात. तर त्यांना मी धन्यवाद देईन की ते एवढा मोठा प्लॅटफॉर्म देत आहेत आणि एवढी सगळी पब्लिक आली आहे बघायला.
तर खूप आनंद वाटते. नक्की आनंदाचा क्षण आहे. आपण पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्स जवळ, ज्या ठिकाणी मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. ऋषिकेश पाटिल आए हैं अंतिम ओवर लेके. हाफ ट्रैकर गेंद फिर से एक बार बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये सिक्सर. शॉट था, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, मगर देखिए उन्होंने जो जगह चुनी वो कमाल की थी. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से निकाल दिया था. पहली गेंद के ऊपर आया है धमाका. जी हाँ, इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद जरूर थी. उसे जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश. हो यहाँ पे सिद्धू ने प्रेशर लिया है. थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव में नजर आ रहे हैं. ये गलती ज्यादातर उनसे नहीं होती, मगर आज गलतियों के ऊपर गलतियां हो रही है. जहां पे 1 रन मिल सकता था वहां पे मिले हैं 2 रन. और स्ट्राइक एंड पर फिर से एक बार वही बल्लेबाज होंगे. नाम याद रखना, समीर थड़े. समीर थड़े ने कमाल कर दिया है. टीम की नैया लड़खड़ा रही थी, ऐसा लग रहा था कि भंवर में फंस रहे हैं, मगर उनके बल्ले से आए हैं एन मौके पे 3-4 छक्के. और इसी वजह से एक अच्छा स्कोर यहां पे खड़ा होता हुआ. फिर से एक बार सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से बॉलर को दिखाया है आईना. गेंद दंदनाती हुई 4 रन. देख ले फलक, इनकी झलक सबसे अलग. क्या कमाल की बल्लेबाजी की है इस बल्लेबाज ने. इसे कहते हैं बल्लेबाज, क्योंकि दोस्तों उनकी टीम सही में संकट में थी. संकट मोचक बन के आए हैं. जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की है ना, काबिल तारीफ. ये देखिए, हमें भी स्क्रीन पर आप देख सकते हो. जी हाँ, आया है. ये तो लॉलीपॉप था, ये तो परोस के दिया था, मेजबानी थी, उसे खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारिका के बाहर 6. करेंगे. और अब ये देखा जाएगा, फुल टॉस गेंद जरूर थी, मगर क्या ये बीमर थी? वेस्ट हाइट के ऊपर अगर होगी तो बीमर होगी, बीमर होगी तो नो बॉल दिया जाएगा. और 6 रन तो मिले हैं, 1 रन भी बढ़ेगा, ऊपर से अगली गेंद फ्री हिट मिलेगी. एक गेंद के ऊपर बहुत सारा खामियाजा भुगतना पड़ेगा. क्या यहाँ पे गेंदबाज बचेंगे? हालांकि ऑनफील्ड अंपायर ने तो मेरे ख्याल से कुछ इशारा नहीं किया था, मगर बल्लेबाज ने DRS की मांग की है. धन्यवाद यासीन सर. व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत झिराडचे माजी सरपंच सन्माननीय प्रवीणजी कदम साहेब यांचा यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यस, नो बॉल करार दिया है. मिले हैं 7 रन. ये खिलाड़ी नहीं, खलीफा है. अजब नहीं, अजूबा है. आहा हा, क्या बैटिंग की है. तूफानी बल्लेबाजी. समीर थड़े, नाम याद रखना, ये आया है 5वां छक्का. धन्यवाद यासीन सर. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत साळावचे विद्यमान सरपंच सन्माननीय वैभवजी कांबळी यांचं देखील यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच शिवसेनेचे रामराज विभाग प्रमुख ॲडव्होकेट महेशजी शिंदे यांचा देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल. तसेच युवा कार्यकर्ते थेरोंडा येथील सन्माननीय नमेशजी बळी आपला देखील यथोचित मानसन्मान होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. तालियां बजनी चाहिए इस बल्लेबाज के लिए. समीर हवा का झोंका. 6. स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं. क्या 2 गेंदों में अपना आधा शतक मुकम्मल कर सकते हैं? जी हां, गेंद बहुत देर तक हवा में, मगर नो मैंस लैंड में गेंद. 1 रन तो यहां पे मिलेगा. दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते यहां पे दूसरा रन भी मुकम्मल कर लिया है. वही एनर्जी. ऐसा लग रहा है कि समीर अभी भी खेलने के लिए आए हैं, मगर देखते देखते पहुंचे हैं वो 48 पर. इसे कहते हैं स्टैमिना, इसे कहते हैं
जो उन्होंने मेहनत की है इस टूर्नामेंट के लिए, इस प्रतियोगिता के लिए उसने तैयारी की है, साफ झलक रहा है। वेरी वेल डन समीर। ओहो, उड़ाया उड़ाया, गई गई, ओहो, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में। जी हाँ, वहां पे क्या हुआ है देखना पड़ेगा। मेरे ख्याल से फील्डिंग हो चुकी है, बल्लेबाज बिल्कुल दौड़ नहीं रहे थे और आउट करार दिया है। 48 रन बनाकर मेरे ख्याल से आउट या नॉट आउट देखना होगा अंपायर जी। आउट कौन है? समीर। सिक्स रनों की जरूरत। यस डीजे। व्यासपीठावर उपस्थित अलिबाग तालुका शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख सन्माननीय अजयजी गायकर यांचा यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। सन्माननीय अजयजी गायकर, युवा सेना प्रमुख अलिबाग। तसेच मांडवा येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रसादजी गावण, राजनजी कोळी आणि जितेंद्रजी गावण, आपला देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे। साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत अजयजी गायकर। त्यानंतर मांडवा येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रसादजी गावण, राजनजी कोळी आणि जितेंद्रजी गावण, आपला यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल। बॉक्स। नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल। नेक्स्ट मॅच आहे नौका वॉटर स्पोर्ट्स साखर आणि फ्रेश बेक हाऊस मानी। या ठिकाणी यायचं आहे, नाणेफेकीचा कॉल करून घेऊया आपण। अंकुर, या ठिकाणी मान्यवरांना पाठवा ना। अंकुर, धनंजय, टॉस करण्यासाठी स्टेजवर घेऊन या दोन्ही कॅप्टन्स। सचिन दादा राऊळ आहेत, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल करू। या पुढे या। दोन्ही कर्णधार वरती यायचं आहे। वॉटर स्पोर्ट्स साखर आणि फ्रेश बेक हाऊस मानी वरती स्टेजच्या इथे स्टेजवर। सो वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। आपल्या या ठिकाणी उपस्थित मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण आजचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत। सो वेलकम तुम्हाला। सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या पूर्ण कमिटीच्या वतीनं। आणि दोन युवा संघ, एकाने गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ समोर आहे आणि फ्रेश बॅक मानी ज्यांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे मॅच खेळण्याची। सचिन दादा राऊळ यांना डॉक्टरेट प्राप्त आहे, वेल एज्युकेटेड आणि क्वालिफाईड उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांनी सरशी मारलेली आहे निवडणुकीमध्ये। त्यानंतर सन्माननीय सुनीलजी मोरे साहेब आपल्या समवेत आहेत, शिंदे साहेबांचे निकटवर्ती आहेत आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना निरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती, असे सुनीलजी मोरे साहेब माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कौल पाहिला। मोन्याने टॉस जिंकलाय। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल नाकवा साखर स्पोर्ट्स याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय। काय म्हणाल मोन्या, गेल्या टायमाची चॅम्पियन टीम आहे, बरेचसे तुमचे फॅन फॉलोअर या ठिकाणी खूप आहे, काय सांगाल आणि काय निर्णय घ्याल? आम्ही फिल्डिंग करू। जर बघायला गेलो तर आमची त्या दिवशीची मेहनत आहे, तर यावेळी नक्कीच चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू। नक्कीच चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न नक्की करणार। आता काय आहे आपला फ्रेश बॅक हाऊस फॉर मानी, आपला टीम या ठिकाणी खेळत आहेत आणि त्यांची फिल्डिंग आहे, तुमची बॅटिंग आहे, काय सांगाल? 60+ प्रयत्न करू। स्टार्ट म्हणजे या 5 ओव्हरमध्ये किती धावा संख्या? आपण पहिल्या या ठिकाणी धावा बनत नव्हत्या, आता मात्र एका ठिकाणी 75 धावेचा मोठा डोंगर समोर दिला गेला। तुमचं काय म्हणणं आहे? तरी 60+ प्रयत्न करू। 60+ प्रयत्न करणार। तुम्हाला बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला। या ठिकाणी साखर स्पोर्ट्स साखर याने नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे। आपण पुन्हा वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ। धनंजय धन्यवाद। लक्ष द्या, MH06 BW 4197 काळ्या कलरची इको व्हॅन आहे। MH06 BW 4197, आपल्या गाडीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे,
या गाडीच्या चालकानं मालकानं कृपा करून आपल्या गाडीजवळ जा आणि आपली गाडी योग्य ठिकाणी पार्किंगमध्ये पार्क करायची आहे. MH06BW 4197. धन्यवाद. सन्माननीय सचिनदादा राऊळ आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेच्या निमित्तानं दिल्याबद्दल साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही आपले शतशः ऋण व्यक्त करतो आणि आपल्या पुढील कारकिर्दीस खूप साऱ्या शुभेच्छा या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्ताने व्यक्त करतो. चला मॅचकडे बोलूया आपण. 76 धावांचं लक्ष्य आहे RM सप्लाय झिराड या संघाने. RM सप्लाय झिराड संघाचा बिनीचा गोलंदाज, संघाचा कर्णधार पुन्हा एकदा लिडिंग ऑन द फ्रंट कशा पद्धतीने खेळायचं आहे याचं पूर्णपणे मूर्तिमंत उदाहरण घडवतोय. फलंदाजीला सलामीला आला होता, गोलंदाजीला सुद्धा पहिला षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू, पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. अतिशय चांगली गुणवान गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळती. त्याच्या फलंदाजीच्या त्याच्या अष्टपैलुत्वाच्या जोरावर आज त्यांचा संघ सुपर 8. आहा, प्लेड ऑन, इट्स अ प्लेड ऑन, दांडी गुल. साई प्रेरणा मित्रमंडळ दिवी पारंगी आणि ग्रामस्थ मंडळ दिवी पारंगी यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल सत्कार होत आहे. साई प्रेरणा मित्रमंडळ दिवी पारंगी आणि ग्रामस्थ मंडळ दिवी पारंगी या सत्कारानंतर ग्रुप ग्रामपंचायत रेवसचे सदस्य सन्माननीय अजितजी पाटील बेलपाडा यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. तसेच शहाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुमितजी जुईकर यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ज्या खेळाडूंच्या अंगावरती जर्सीज पाहताय त्या जर्सीचं बनवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं असे ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रशांतजी पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तत्पूर्वी सन्माननीय अजितजी पाटील सदस्य ग्रुप ग्रामपंचायत रेवस यांचा सन्मान आणि स्वागत व्यासपीठावर आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून होत आहे. तसेच शहाबाज येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुमितजी जुईकर आपण देखील साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तदनंतर ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रशांतजी पाटील आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि प्रीतमजी म्हस्के, मनीष आणि पवन ठोंबरे एवढेच ना. ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रशांतजी पाटील आणि त्यांचे सहकारी प्रीतमजी म्हस्के, मनीषजी म्हात्रे आणि पवनजी ठोंबरे आपला यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. प्रशांतजी पाटील, प्रीतमजी म्हस्के, मनीषजी म्हात्रे आणि पवनजी ठोंबरे. कॉम्बॉक्स. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू होता आणि अतिशय जबरदस्त पिच कव्हर ड्राईव्ह, अतिशय जबरदस्त असा सचिन म्हात्रेच्या बॅटमधून निघाला एक उत्तुंग षटकार. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं RM सप्लायर्स झिराड या संघाची थोडीशी पडझड चालू होती, परंतु नंतर लगेचच आकाश गुरव आणि समीर थले यांची जोडी मैदानात आली आणि मैदानामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडायला लागला होता. त्यामध्ये आकाश गुरव याने तब्बल 7 चेंडूंचा सामना केला, 2 षटकार 1 चौकारांच्या सहाय्याने 18 धावांची खेळी सजवली, बहुमूल्य खेळी आपल्या संघासाठी सुचवली. तदनंतर समीर थळे यांनी 13 चेंडूंचा सामना करत नॉट आउट, 1 चौकार आणि 1 6 षटकारानिशी एक बहारदार एक अतिशय पारी खेळत 46 धावांवर नाबाद राहिला होता. अशा प्रकारे या दोघांच्या खेळीच्या जोरावर या संघाने RM सप्लायर झिराड संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल
5 षटकांमध्ये 75 धावांचा डोंगर रचला होता. तदनंतर गोलंदाजीस उतरला होता आणि सलामीसाठी त्यांचे 2 फलंदाज आले होते, ते म्हणजे तीनवीरा खारेपाट संघाचे साहिल खांबे आणि सचिन मात्रे. परंतु दुर्भाग्यवश साहिल खांबे हा त्रिफळाचीत बाद झाला होता. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघत होतो रितेश म्हात्रे यांची, परंतु शेवटच्या चेंडूवर त्याचा अतिशय एक बहारदार अपिच कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला होता सचिन म्हात्रेच्या बॅटमधून आणि 6 धावांमध्ये त्या स्ट्रोकला तब्दील केलं होतं. दुसऱ्या षटकासाठी स्वरूप म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. फलंदाजीसाठी आपण बघतोय किशोर नाईक जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय. स्क्वेअर लेगच्या ठिकाणी चेंडू फील्ड केला गेला होता. समीर थळे याच्याकडून आज मात्र सर्व गोष्टी त्याच्या पथ्यावर पडतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, फेक सुद्धा चांगली केली होती यष्टीरक्षकाच्या रोखाने, परंतु फलंदाज मात्र सुखरूप संघाचा कर्णधार आपल्या क्रीजमध्ये कोणती धाव होत नाहीये. पहिल्या चेंडूवर आपण बघतो निर्धाव चेंडू, 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 76 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. स्वरूप मात्रेच्या चेंडूवर जोरकस मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये त्या ठिकाणी अजय चौलकर. फलंदाज माघारी किशोर नाईक. बॅकफुटवर जातोय तो तीनवीरा खारेपाट 11 संघ. नंतर बॅटर मैदानामध्ये येतोय विनोद लीलाधर पाटील, ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर नॉकआउट रेंजमध्ये म्हणजे सुपर 8 मध्ये प्रवेश करून घेतला होता संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती विनोद लीलाधर पाटील. चांगला चेंडू, चांगला स्ट्रोक, या ठिकाणी चेंडू खराब होता परंतु चांगल्या पद्धतीने फ्लिक केला. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. अतिशय चांगला दर्जेदार असा कार्पेटच्या सहाय्याने चौकार. 4 धावा. ठीक आहे, डीजे मास्टरचं लक्ष नाहीये. करतोय त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. धाव मात्र झालेली नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या 11 धावा. एक से काम नाही बनने वाला. अभी थोडे मध्ये मध्ये एका चेंडूवर म्हणजे एका षटकात कमीत कमी 1 ते 2 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. स्वरूप मात्रे आगर सूर्य संघाचा हा खेळाडू. राज, आपण बघितलं आगरसुरे संघातील बहुतेक खेळाडू आहेत ना या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. आगरसुरेचा संघ सुद्धा खूप फॉर्मात आहे. आपण लोकल टुर्नामेंट्स बघत असतो त्या ठिकाणी बहुतेक एक आड करून टुर्नामेंटला त्यांचं विजेतेपद किंवा उपविजेतेपद नक्कीच होते. आपल्या स्पर्धांमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतात आणि ह्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. साहिल म्हात्रे असतील, अनिरुद्ध म्हात्रे असतील, त्याचप्रमाणे विवेक बनकर, हे सर्व खेळाडू फॉर्मात आहेत. आपण स्वरूप म्हात्रेला बघतोय गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या 5 चेंडूत त्याने फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. कारण ज्या वेळेला धावांची सरासरी 15ची आवश्यक आहे त्यावेळेला अतिशय चांगली षटक. पुन्हा एकदा खराब चेंडू होता. यष्टीरक्षक थांबू शकत नाही आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थांबू शकत नाही आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल प्लस 4 धावा. एकूण पंचायत अक्षीचे सरपंच सन्माननीय अनंतजी बुरांडे
आपणास विनंती आहे, आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात, आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत आक्षीचे सरपंच सन्माननीय अनंतजी बुरांडे. कॉम्बॉक्स 5 धावांचा अतिरिक्त बोनस मिळतोय, अतिशय चांगला. हा नवसंजीवनी देणारा बोनस ठरणार का? कारण धावसंख्या आता 17 झालेली आहे. चांगली सुरुवात आता होते धावांची. सचिन बॅक टू द बॉलर खेळतोय. स्वरूपच्या हातामध्ये एक सोपा झेल. बॅक टू द बॉलर कॉट अँड बुलच्या स्वरूपामध्ये सचिन म्हात्रे बॅक टू द डगआउट. धावसंख्येवर आणि 2 षटकांची समाप्ती होते. म्हणजे जो मॅन्डेटरी पॉवर प्ले होता ना, तो समाप्त होतो या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता 3 षटकात 59 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे सरासरी 20 धावांची राखायची आहे. आता मोठे फटके मारावे लागतील आणि ह्या दोन्ही फलंदाजांकडे मोठे स्ट्रोक्स लगावण्याची क्षमता आहे, ताकद आहे. नवीन फलंदाज भूषण जावरे, ताजपूर एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखला जातो. ताजपूरचा हा बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मर खेळाडू आज मैदानात उतरताना दिसतो आपल्याला. विनोदला त्याला साथ द्यावी लागेल. ह्या 2 फलंदाजांना आपली धावसंख्या जमवावी लागेल. 3 षटकांमध्ये तब्बल 59 धावा जमवायच्या आहेत. 18 चेंडू, 59 धावांची आवश्यकता आहे. 20ची सरासरी प्राप्त करायची आहे. रितेश म्हात्रे दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक आपलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. काय होणार काय बघूया, कशा पद्धतीने खेळ होणार या मैदानामध्ये. विनोदसाठी पहिला चेंडू. चांगला चेंडू होता. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू जातोय एका धावेसाठी कार्पेटच्या साह्याने. धावसंख्या झाली 18 धावा. 18 रन्स ऑन द स्कोर बुक. आता आवश्यकता आहे 58 धावांची 17 चेंडूंमध्ये. प्रेक्षकांचं खरोखर आभार मानतो. या ठिकाणी मैदानामध्ये खूप उत्तुंग अशी गर्दी केलेली आहे. आज अंतिम दिवस आहे या रजनी क्रिकेटचा APL पर्व 5चा. या वेळेला मात्र चेंडू रडारमध्ये आला. त्याला भिरकावून दिलं लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. अप्रतिम दर्जाचा षटकार. व्यासपीठावर उपस्थित बेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रुपेशजी जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा साई क्रीडा मंडळ आणि महिला मंडळाच्या माध्यमातून यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच सुतारपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मयूरजी गावण आपला देखील यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. कॉम्बॉक्स आपण बघतो ताजपूर गावाने 3 रत्न 3 खेळाडू दिलेले आहेत ते या क्रिकेटला, टेनिस क्रिकेटला. ते म्हणजे भूषण झावरे, ऋतिक झावरे आणि ऋषिकेश झावरे. हे 3 झावरे ब्रदर्स अतिशय आपला तहलका, म्हणजे प्रत्येक लीगमध्ये आपण त्यांना खेळताना बघतो. यावेळेला मात्र चांगला चेंडू रितेशने चेंडूमधील थोडासा वेग होता तो कमी केला होता. थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. हा क्या बात आहे, काय चेंडू आहे बघा. लाजवाब चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा. फलंदाजाकडे याच्यावर उत्तर नाही आहे. अतिशय भेदक पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी मिळते. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून जात होता, परंतु यष्टीरक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, त्याने चेंडू थांबवला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पुन्हा एकदा स्लो ओव्हर 1 डिलिव्हरी. चांगलं व्हेरिएशन या ठिकाणी बघायला मिळते रितेशकडून. 1 धाव झालेली आहे. और 1-1 से काम नहीं बनने वाला है. अभी बड़े बड़े स्ट्रोक्स आना लाजमी है, जरूरी है. मोठे स्ट्रोक्स यायला गरजेचं आहे, कारण धावा झालेल्या आहेत त्या 25 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि आवश्यकता आहे ती 51 धावांची. 13 चेंडू 51 धावा. विनोदला आता आपले फलंदाजीचे जोहर दाखवावे लागतील. चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार, चौकार.
या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत असे इन्फोग्राफिक्स अलिबागचे सर्वा सन्मान्य जयेशजी जगे आणि अजयजी गोडसे आपला यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होईल त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. जयेशजी जगे आणि अजय गोडसे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 76 धावांचं लक्ष्य आहे म्हणजे 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. हा शेवटच्या चेंडूवर जो फ्लिक केला ना, आज मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून देणारा भारतीय संघाचा कर्णधार, त्याची आठवण करून देणारा तो फ्लिक होता. अतिशय जबरदस्त मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फ्लिक केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्र खाली होतं, त्या ठिकाणी चेंडू गेला आणि 4 धावा प्राप्त केले. या ठिकाणी नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाचे सर्व पाठीरेखे आमच्या समोर आलेले आहेत. पिवळ्या जर्सीमध्ये सर्व नाकवा ब्रदर्स एकदम समोरासमोर बघतोय. सर्व नाकवा ब्रदर्स या ठिकाणी आहेत. राजन नाकवा स्वतः एक बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मर आहेत. त्याचप्रमाणे सर्व नाकवा, भगवान नाकवा, अशोक नाकवा, सगळे सर्व नाकवा ब्रदर्स या ठिकाणी आलेले आहेत. यस जनार्दन, सर्व नाकवा ब्रदर्स त्यांच्या पिवल्या जर्सीमध्ये. साखरचा कोणताही संघ असतो, एक संघ कोणताही असला तरी संपूर्ण गाव त्यांना पाठिंबा देण्यासाठी असतो. काही स्पर्धांमध्ये तर बघतो 5-5, 6-6 संघसुद्धा असतात त्यांचे. आणि हे त्यांचं क्रिकेटवरचं सुद्धा प्रेम आपल्याला नेहमी बघायला मिळत असते. अतिशय जबरदस्त सामना. या क्या बात आहे, बहुताच्या स्ट्रोक्स आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळते. लाजवाब. आदित्य गुरव आकाश गुरव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. असं वाटत होतं की तो षटकार होते की काय, परंतु आकाश गुरव त्यावेळेला पोहोचला आणि चेंडूला थांबवला. एका धावेवर संतुष्ट व्हायला लागलं. 5 धावा आपल्या संघासाठी बहुमूल्य वाचवलेल्या आहेत. आता मात्र इक्वेशन अशा पद्धतीने असणार आहे. 11 चेंडू 46 धावा, 11 deliveries remaining and 46 runs required. प्रत्येक चेंडूवर जवळजवळ आपल्याला षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. खराब चेंडू या ठिकाणी, खराब चेंडूला बीमरची नोंद घेतोय आणि चेंडू फाईन लेग परिसरामध्ये फील्ड केला जातोय. 2 धावा मिळतात म्हणजे अतिरिक्त 3 धावांचा बोनस मिळतोय. धावसंख्येत 3 ची वाढ. धावसंख्या झाली 33 रन्स. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता 11 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. चेंडू तेवढेच आहेत पण 43 रन्स रिक्वायर्ड आहेत. पंच सूचना देतात की विकेटच्या मध्यावरून धावू नका, साईडने धावायचं आहे कारण खेळपट्टी खराब होऊ शकते. परंतु या ठिकाणी आपल्या शूजला स्पाइक्स सुद्धा नाही आहेत. यस, फ्री हिटचा चेंडू आपण त्या ठिकाणी बघतोय. या वेळेला फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा बार. षटकार. त्यानंतर आपण बघतोय थोड्याशा आशा निर्माण झालेल्या आहेत, आशा पल्लवित झालेल्या आहेत. कुठेतरी एक मृगजल दिसायला लागलेलं आहे विजेतेपदाचं. आणि बघूया, विनोद जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत हे साध्य होऊ शकते. कारण परवाच्या दिवशी आपण परवाच्या नाईटमध्ये बघितलं होतं विनोदची आतिषबाजी फलंदाजी, त्याच पद्धतीने आपण बघितलं आज सुद्धा तशाच फलंदाजीची आवश्यकता आहे. धावसंख्या झालेली आहे 39 धावा. आवश्यकता आहे 10 चेंडू 37 धावा. काय होणार, काय घडणार या मॅचमध्ये, खरोखर ट्विस्ट निर्माण झालंय. माझ्या मनात सुद्धा ट्विस्ट आहे आणि संपूर्ण या क्रिकेट रसिकांच्या मनात सुद्धा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. 10 चेंडू आणि 37 धावा. गोलंदाज मुन्ना राऊत पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला होता, दुसरा थोडासा बीमर टाकला होता, नंतरच्या चेंडूवर षटकार आलाय. मुन्ना राऊतच्या या स्ट्रोकवर क्या बात है, चेंडू पॅरलल गेला होता सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगला झेल पकडतोय आणि संपतोय विनोदचा खेळ. फलंदाज बाद. आज अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं आपल्यामध्ये एक छोटा खेळाडू, आपल्या अलिबागचं नाव ज्याने राष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धेत रोशन केलं असा कुमार शिवांश निखिल पाटील याचा साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि सन्माननीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून
सत्कार होणार आहे. राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धा सोलापूर या ठिकाणी त्याने सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे. तसेच राष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धा जी तामिळनाडू या ठिकाणी झाली त्या स्पर्धेत देखील त्याने सुवर्ण पदक प्राप्त करून आपल्या अलिबागचं नाव त्या ठिकाणी सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलेलं आहे. असा कुमार शिवांश निखिल पाटील याचा सत्कार तसेच त्याचे पालक सन्माननीय निखिलजी पाटील आणि त्यांच्या पत्नी यांचा देखील योग्य सन्मान साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या करा मित्रांनो या छोट्या खेळाडूसाठी. राष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धेत त्याने आपल्या अलिबागचं नाव रोशन केलेलं आहे. कॉम्बॉक्स 9 चेंडूत 37 धावा पाहिजे होत्या आणि नवीन बॅटर येतोय मैदानात कुणाल पाटील आणि आल्या आल्या आपले बॉडीची जादू दाखवतोय. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून देतो प्रेक्षकांमध्ये. षटकार जणखार गावचा हा खेळाडू आपण बघतोय देहयष्टी अतिशय जबरदस्त आहे. ज्यामध्ये ताकद आहे ताकदीचा फायदा घेतोय अचूकरित्या टाइम करतोय आणि चेंडूला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला होता. स्टँड मध्ये डिलिव्हर्ड केला होता. धावसंख्या झालेली आहे 45 धावा. आवश्यकता आहे ती 8 चेंडू आणि 31 धावांची. एक एक षटकार जे लगावले जातात ना गुरुजी त्यामुळे सामना कुठेतरी असं वाटतं की सामना थोडासा चुरशीचा होत चाललेला आहे. मुन्ना राऊतवर थोडासा हल्ला बोल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू स्लिप मध्ये त्या ठिकाणी तैनात समीर थळे. पुन्हा एकदा फलंदाज बाद. आक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय अनंतजी बुरांडे यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल. तसेच आक्षी ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय विनायकजी पाटील आपला देखील यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होईल. तसेच आक्षी येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय भगवानजी नाखवा आपला देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल. विनंती आहे आदरणीय छोटम शेठ आपल्या शुभ हस्ते आपण अनंतजी बुरांडे, विनायकजी पाटील आणि भगवानजी नाखवा यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं व्यासपीठावर करायचं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सुमेध जाधव. सुमेध जाधवचं वादळ आपण बघितलं होतं चॅम्पियन्स ट्रॉफी अलिबागमध्ये, दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये. हा सुमेध जाधव थोडासा उशिरा का होईना परंतु मैदानात आलेला आहे. विकी जाधव जबरदस्त फलंदाजी त्याच्याकडून नेहमी बघत असतो. अजूनही त्याच्या वाट्याला 7 चेंडू आहेत आणि आवश्यकता आहे ती 31 धावांची. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतोय चेंडू कार्पेटच्या साहाय्याने. परंतु आज मैदानात बघितलं ना तर समीर थळे आणि आकाश गुरव हे दोनच माणसं दिसत आहेत. त्यांच्याकडे चेंडू सुद्धा त्यांच्याकडे जातात. धावा सुद्धा त्यांच्याकडूनच निघालेल्या होत्या. रितेश होता त्या ठिकाणी शतक्षणाला. अतिशय चपलाईने फलंदाजीला चेंडू अडवतोय. फक्त एका धावेवर संतुष्ट होतात दोन्ही फलंदाज. या बघता बघता ह्या षटकाची सुद्धा समाप्ती होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 46 धावा, 46 रन्स. आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 30 धावांची. परंतु विकी जाधव जोपर्यंत मैदानात आहे ना, विकी जाधव आणि त्याच्या सोबत असलेला भूषण झावरे या दोघांकडे पण क्षमता आहे प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकण्याची. परंतु ते षटकार त्यांना आता मारावे लागतील. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये? अजय चौलकर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. श्री गणेश थेरोंडा संघाचा बॅटर कर्णधार आज या मैदानामध्ये आपण बघतो RM सप्लायर झिराडमधून खेळताना बेस्ट ऑलराऊंडर रेवदंडा विभागामधील थेरोंडातील तो बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची गणना केली जाते. असा अजय चौलकर आपण बघतो या ठिकाणी आज गोलंदाजीसाठी येतो शेवटच्या षटकासाठी आणि डावखुरा फलंदाज त्याच्या समोर आहे. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. गतवर्षी जी स्पर्धा झाली होती पर्व 3 मध्ये भोसले वॉरियर संघाचा कर्णधार होता अजय चौलकर. पहिला चेंडू
पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, पंचांचा इशारा आलेला आहे. हा चेंडू व्हाईट बॉल आहे. स्वैर चेंडूची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. धावसंख्येत 1ची वाढ झालेली आहे. धावसंख्या आता आवश्यकता आहे ती 29 धावांची. 47 धावा धावफलकावर. विकी जाधवच्या बॅटमधून एक मोठा प्रहार, फटका फसलाय. चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अर्पित वैते कोणतीही चूक करत नाहीये. आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट. अलिबाग प्रीमियर लीग 5च्या निमित्तानं कोलेश्वरी क्रीडा मंडळ धोकवडे भाग यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल आदरणीय छोटम शेठ यांचा सत्कार व्यासपीठावर होणार आहे. कोलेश्वरी क्रीडा मंडळ धोकवडे भाग यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा सत्कार होत आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय सिद्धू पाटील. काय होणार आहे या मैदानामध्ये आता बघूया आपण. 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 29 धावा म्हणजे सर्वच्या सर्व षटकारांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 29 धावांची आवश्यकता. अजय चौलकर सिद्धू पाटीलसाठी गोलंदाजी करणार. राईट आर्म राऊंड विकेट पहिला चेंडू टाकला होता. आता या वेळेला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अशोकभाई थळे आपण व्यासपीठावर या. साई क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष अशोकभाई थळे आपण व्यासपीठाकडे या. चांगला चेंडू होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खालीच राहतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. आता सामन्याचं चित्र थोडंसं स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. 4 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. 29 धावा 4 चेंडूत बनवायच्या असताना सिद्धू पाटील काय करणार. एखाद दुसरा चमत्कार घडला तर मात्र सामना जिंकू शकतो तिनविरा खारे पाटील 11 संघ. परंतु बघूया काय घडणार. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा अनपेक्षित उसळी मिळते. बाउन्स. अगोदरचा चेंडू सबमेरिन डिलिव्हरी झाली होती. ह्या वेळेला चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली होती. फलंदाजाला वाटलं होतं चेंडू पंच वाईट देतील, परंतु तसं काही घडत नाहीये. चेंडू बाउन्स झाल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची आणखी एक सांगता होतोय. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत अजय चौलकरने. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा, परंतु या वेळेला पंचांकडून इशारा आलेला आहे 1 बाउन्स. परंतु चेंडू त्या ठिकाणी काउंट केला गेलेला आहे. 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. आता फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. RM सप्लायर झिराड या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. रवींद्र म्हात्रे, महेश माने खुश आहेत, बेहद खुश आहेत, खरोखर खूप खुश आहेत. त्यांचं चेहऱ्यावरचं स्माईलच सांगतोय की आज सांबा बहुत खुश हुआ. 1 चेंडू शिल्लक. साई क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे त्वरित. साई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आपण त्वरित व्यासपीठाजवळ यायचं आहे. सचिव रवींद्रजी म्हात्रे, खजिनदार सतीशजी थळे, उपाध्यक्ष अशोकभाई थळे आणि इतर सर्व पदाधिकारी आपणास विनंती आहे आपण त्वरित व्यासपीठाजवळ या. कॉम्बॉक्स. शेवटच्या चेंडूवर विकेट जाते. फलंदाज बाद होतोय आणि सामना जिंकतोय RM सप्लायर झिराड. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा हा 3रा संघ ठरतोय. RM सप्लायर 46 धावा जमवणारा समीर थळे. उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि बेस्ट ऑफ लक पुन्हा